नमस्कार मित्रांनो. आजचा विषय आहे इंग्लिश. मी मुलांनी आपल्या मराठी मुलांनी इंग्लिश बोलावं यासाठी मी मुद्दामून व्हिडिओ बनवत असतो. माझी अशी इच्छा आहे की आपल्या महाराष्ट्रातील मराठी मीडियममध्ये शिकणाऱ्या मुलांनी इंग्लिश बोलणं खूपच आवश्यक आहे. कारण आता सगळीकडे इंग्लिशच बोललं जात आहे, इंग्लिश वाचलं जात आहे. नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहे, मशिनरी येत आहेत. त्यामुळे सगळं पुढे पुढे इंग्लिशमधूनच होणार आहे. आता तुम्ही कुठेही कामाला सगळे जे डॉक्युमेंट्स असतात ते पण इंग्लिशमधूनच असतात. कम्प्युटरवर जे काय तुम्ही काम करता सगळं इंग्लिशमधून असतं. त्यामुळे आता इंग्लिश येणं खूप आवश्यक आहे. कारण आपली मराठी मुलं गावाकडून जेव्हा मुंबईमध्ये नोकरीला येतात, पुणे, नाशिक अशा मोठ्या शहरातून मुख्यतः मी मुंबईचं बोलेन कारण मी मुंबईमध्ये राहतो. तर तिथे आल्यावर त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळणं खूप आवश्यक असतं, पण त्या त्यांना मिळत नाही कारण इंग्लिशमुळे. जेव्हा तुम्ही नोकरीसाठी येता त्यावेळेस साहजिकच आहे तुम्ही नोकरी शोधायला प्रयत्न करणार आणि तुम्हाला जास्त पगार हवा असतो, मोठ्या कंपनीत नोकरी हवी असते, चांगली पोस्ट हवी असते. किंवा तुम्ही जर कुठे पिऊन मधून राहत असाल तर तुम्हाला कमी पगार मिळणार आणि त्यामुळे तुम्हाला जगणं खूप कठीण होणार आहे. मग तुम्हाला स्वतःचा फ्लॅट सुद्धा घेता येणार नाही, स्वतःची रूम घेता येणार नाही. घर चालवणं कठीण होणार आहे कमी पगारामुळे. आजकाल मुंबईमध्ये तरी सगळी जी पालक मंडळी आहेत ते त्यांच्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये टाकत आहेत. मग तुम्हाला जर चांगल्या नोकऱ्या नसतील तर तुम्ही कसं आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकणार? आज आपल्या समोर मुख्यतः मराठी मुलांबद्दल मी म्हणेन, जे मराठी मीडियम मध्ये शिकले त्या मुलांसाठी इंग्लिश येणं खूप आवश्यक का आहे? कारण नोकरीशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. आणि नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला इंग्लिश चांगलं आलं पाहिजे, तरच मोठ्या कंपनीतून तुम्हाला नोकरी मिळेल. तुमचं जे शिक्षण होणार आहे ते पण आवश्यक आहे. मग जास्त होणं, तुम्ही हायली एज्युकेटेड होणं खूप आवश्यक आहे. आणि त्या इंग्लिशमुळे ते अडता कामा नये. कारण मला माहित आहे माझ्या काळात मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा बऱ्याच लोकांनी इंग्लिशमुळे शिक्षण सोडून दिलं होतं. इंग्लिश लेक्चर त्यांना काहीच कळायचे नाही. प्रोफेसर जे संपूर्ण इंग्लिशमध्ये बोलायचे ते आपल्या मराठी मुलांना किंवा हिंदी मीडियम मध्ये शिकल्याची पण तीच परिस्थिती, त्यांनाही काही कळायचं नाही. अशी परिस्थिती होती त्या काळात. तर ती आता असू नये. अजून काय झालं, ही परिस्थिती सगळीकडे बदललेली नाहीये. अजून गावाकडून जी मुलं येतात त्यांना इंग्लिश तेवढं चांगलं येत नाही. त्यांना इंग्लिश बोलता तर अजिबातच येत नाही. लिहिता वाचता पण थोडंफार येतं असं मी म्हणेन. मला स्वतः तिकड बाहेर गाव म्हणजे आपल्या गावाच्या साईडची प्रोफेसर स्वतः म्हणाले आहेत की ते सुद्धा मराठीमधून बोलतात, त्यांना सुद्धा इंग्लिश बोलता येत नाही. एवढी परिस्थिती कठीण आहे. तर तुम्हाला कशा नोकऱ्या मिळणार मग? जर चांगली नोकरी तुम्हाला पाहिजे असेल, आणि गावाकडे तेवढ्या नोकऱ्या नाही, सगळ्यांना माहित आहेत. तिथे कंपन्या नाही आहेत, फॅक्टऱ्या नाही आहेत. तर कशा नोकऱ्या मिळणार ना? गव्हर्नमेंट भरती करत नाहीये सरकारी नोकरीसाठी. तर लोकांना कशा नोकऱ्या मिळणार? म्हणून तुम्ही कुठल्या तरी एका विषयामध्ये एक्सपर्ट होणं खूप आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही हायली एज्युकेटेड असणं खूप आवश्यक आहे ना आता तरी. आणि नसाल तर तुमचं समजा ग्रॅज्युएशन झालेलं असेल, 12वी झालं असेल, पण तुम्ही इंग्लिश बोलत असाल तर ती छाप समोरच्या जो इंटरव्ह्यूअर असतो, जो इंटरव्ह्यू घेणारा असतो त्याच्यावर पडते आणि तो तुम्हाला ताबडतोब नोकरी देतो. कारण का? ते म्हणतात तू इंग्लिश, तुझं शिक्षण कमी आहे पण तू इंग्लिश बोलतोय, हे त्यांना खूप आवडतं. कारण त्यांना माहित आहे इंग्लिश तुला येत असेल तर तू पटापट कुठलंही काम करू शकशील आणि चांगला लवकरच तू कामामध्ये प्रगती करशील असं त्यांना वाटत असतं. म्हणून ते ताबडतोब तुम्हाला घेतील जरी तुमचं इंग्लिश कमी शिक्षण असेल. आणि नंतर पाहिजे तुम्ही इंग्लिश शिक्षण घेऊ शकता नोकरी करत करत सुद्धा. पण काय होतं, आपली जी गावाकडची मुलं इकडे येतात किंवा मराठी मीडियम मध्ये मुलं शिकलेली असतात, मग ती मुंबईतली असली तरी इंग्लिशमुळे त्यांना शिक्षण घ्यायची सुद्धा इच्छा होत नाही. आणि समजा ते कुठे कामाला असेल तर त्यांना तिथे प्रगती पण करावीशी वाटत नाही का? कारण इंग्लिश या एका विषयामुळे. कारण ते म्हणजे आम्हाला काय समजतच नाही. ते जे काही पार्ट्या नवीन येत असतील, ज्या आपल्या बॉस समोर, मॅनेजर समोर किंवा सेक्रेटरी समोर जे बोलतात इंग्लिश म्हणून ते आम्हाला कळत नाही. मग परत तुम्ही स्वतः बोलू शकत नाही. मग तुमची प्रगती होणार कशी? जर तुम्हाला चांगला पगार पाहिजे असेल, मोठ्या कंपनीत नोकरी पाहिजे असेल तर इंग्लिश बोलता येणं आवश्यक आहे. इंग्लिश कळणं आवश्यक आहे. जे वाचता ते इंग्लिश कळणं आवश्यक आहे. तेव्हाच तुमची प्रगती होणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की इंग्लिशवर भर देणं खूप आवश्यक आहे. पण काय झालंय, आपण आता
3 गोष्टी मी तुम्हाला सांगेन ज्या त्याच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका असं मी म्हणेन. लक्ष द्या असं नाही म्हणणार, लक्ष देऊ नका, कारण त्या 3 गोष्टी खूप नुकसान करतात आपल्या. म्हणजे त्याची पहिली एक आहे की ग्रामर. ग्रामर असं झालंय ना, तुम्ही कोणालाही विचारलं तर पहिला तो सांगणार ग्रामर खूप आवश्यक आहे, ग्रामर खूप आवश्यक आहे. तुम्ही कुठल्याही क्लासमध्ये जा इंग्लिश शिकण्यासाठी, ते पहिला भर त्यांचा ग्रामरवरच असतो. ते म्हणतात ग्रामर येणं आवश्यक आहे, ग्रामर येणं आवश्यक. तुम्हाला माहित नाही, पण समजा 100 मुलं जर गेली इंग्लिश शिकायला कुठल्याही ट्युशन इन्स्टिट्यूट मध्ये क्लासमध्ये, तर ते ग्रामरमुळे 90% मुलं सोडूनच देतात तो इंग्लिश शिकण्याचा नाद, फक्त ग्रामरमुळे. एवढं ते ग्रामर मुलांना नकोसं झालेलं आहे, माणसांना नकोसं झालेलं आहे, इंग्लिश शिकणाऱ्या लोकांना नकोसं झालेलं आहे. कारण ते रटाळ आहे, ते कंटाळवाण आहे. तुम्ही त्याच्यावर फोकस करता हेच चुकतं. तर ही गोष्ट पहिली म्हणजे मनातून काढून टाकायची आहे की ग्रामर येत असेल तरच मी इंग्लिश बोलणार, ही पूर्ण चुकीची गोष्ट आहे. ग्रामरची गरजच नसते. ग्रामर, बेसिक ग्रामर आलं तरी चालू शकतं, तुम्ही इंग्लिश बोलू शकता, इंग्लिश तुम्हाला समजू शकतं जे वाचाल ते, त्यामुळे, आणि जे ऐकाल तेही तुम्हाला समजू शकतं. ग्रामरची गरजच नसते, जास्त ज्याच्यात डीप जायचंच नसतं. तुम्हाला बेसिक जरी येत असेल ना तरी खूप झालं. तर आपण ते काय करतो, त्याच्यावर खूपच फोकस करतो, मग सारखं तेच वाचायला राहतो. सगळे जे कधीच वापरलं जात नाही. जेव्हा तुम्ही काही वाचाल त्याच्यामध्ये एवढं ग्रामर वापरलं जात नाही, थोडंफारच असतं जे आपल्याला मीन्स काळ काढण्यासाठी खूप आवश्यक असतं. त्यासाठी ते ग्रामर थोडंफार आवश्यक आहे. दुसरं मी म्हणेन काय, त्याच्यावर फोकस करण्याची काही गरज नाही, त्याच्याशिवाय येऊ शकतं इंग्लिश बोलता. त्यामुळे त्याच्यावर लक्ष देऊ नका. तुम्ही शाळेत जे शिकलेलं असता तेवढं ग्रामर पुरेसं असतं. किंवा तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर ते तुम्ही ते प्रश्न उत्तर लिहिलेलीच असतात परीक्षेच्या वेळी, किंवा वर्षभर अभ्यास केलेला असतो थोडाफार तरी. त्यामुळे तुम्हाला ते इंग्लिश एवढं कठीण नसतं. पण तुम्ही घाबरूनच त्याचा नाद सोडून देता, हेच तुझं चुकतं. बोलता येणं सुद्धा कठीण नाही, ती प्रॅक्टिसवर सगळं असतं. पण आपण काय करतो, प्रॅक्टिसच करायला मागत नाही. आपण आपल्याला असंच आपण असे शोधत असतो काही टेक्निक आहे, पटकन बोलता येईल, आज मी सुरुवात केली ना उद्या येईल, असं कधी होत नाही. थोडी ही मेहनत करावीच लागते. ती थोडी मेहनत कराल, थोडे कष्ट घ्याल, त्यानंतर तुम्हाला इंग्लिश बोलता येणार आहे. पण ते कष्ट काय कठीण नाहीये, त्याच्यासाठी पूर्ण दिवस द्यायची गरज नाहीये. काही मिनिटं दिली तरी तुम्ही होऊ शकता, पण नियमितपणा असणं आवश्यक आहे. तर मी पहिली गोष्ट सांगेन, इंग्लिशच्या ग्रामरवर अजिबात भर देऊ नका. ग्रामरसाठी काही पुस्तकं वाचायची गरज नाही आहेत. ग्रामर मुळे येत नाही हा समज चुकीचा आहे, तर तो पहिला मनातून काढून टाका. ग्रामर शिवाय सुद्धा इंग्लिश बोलता येऊ शकतं, हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो आहे. मी सुद्धा मराठी मीडियम मध्ये शिकलो होतो, आणि मी सुद्धा आताच इंग्लिश बोलायला शिकलो. म्हणजे विचार करा तुम्ही. कारण मी पण असाच खूप शोध घेतला, किती वर्ष मी शोधत होतो, सगळीकडे ग्रामर ग्रामर ग्रामरच सांगायचे. त्यामुळे तो मी पण सुद्धा नाद सोडला होता. तर मला वाटतं आपल्या मराठी मुलांनी हे केलं पाहिजे, कारण त्यांचं करिअर पूर्ण अवलंबून आहे इंग्लिश विषयावर. आमचं तर आता काय, आम्ही रिटायर व्हायला आलो, पण जे तुम्ही आहात, जी तरुण मुलं आहेत, त्यांच्यासाठी मी सांगितलं, जे नोकरीवर आता आहेत, जी काही 35-40 माणसं, त्यांनी तरी इंग्लिशला घाबरून राहू नये. किंवा मी तर सांगतो, जर तुम्ही कुठल्या लहान पोस्टवर काम करत असाल, कुठल्या कंपनीत किंवा कुठल्या ऑफिसमध्ये, तर इंग्लिश सुधरवून तुम्ही पुढे जा, मोठ्या पोस्टवर जा. तुम्हाला जेव्हा इंग्लिश बोलताना पाहतील तुमचे बॉस, तुमचे अधिकारी कोण असतील ते, किंवा साहेब मंडळी, मॅनेजर वगैरे, तर ते तुम्हाला पुढे घेतील, तुम्हाला मोठी पोस्ट देतील, तुमचा पगार वाढवतील. कारण तुमची ती लायकी ते बघतात का हा मुलगा शिक्षणाचं कमी आहे पण हा खूप चांगलं बोलतोय, आणि त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. कॉन्फिडन्स वाढण्यासाठी त्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट होणं खूप आवश्यक असतं. तुमचं जर त्याच्यामध्ये एक्सपर्टनेस नसेल तर तुमचं कसं काय वाढणार कॉन्फिडन्स? तुम्ही आपोआपच घाबरून राहणार, बोलायचा प्रयत्न करणार नाही, कामामध्ये प्रगती करू शकणार नाही. कारण का, तुम्ही समजणार मला इंग्लिश बोलता येत नाही किंवा वाचता येत नाही म्हणजे मी कमी शिकलेला आहे, म्हणून ह्या गोष्टी मला होत नाहीत, मी पुढे कसा जाऊ, आणि तिथे तुम्ही अडकून बसणार. मग तुमचा कॉन्फिडन्स वाढणारच नाही ना, का तुम्ही घाबरताय. मग तुम्हाला पुढची पोस्ट मिळणारच नाही. मग तुम्ही समजा पिऊन असाल किंवा आउटडोअरची काही कामं करत असाल तर तशातच राहणार, आणि त्या लोकांना पगार कमी असतो ना खूप.
मग ते तुम्ही त्या पोस्टवर न राहता पुढे जायचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक जण चांगला पैसा कमवू शकतो, फक्त त्याने जिथे आहे तिथून कसं पुढे जायचं हा विचार केला पाहिजे. तुम्ही तिथे कशी प्रगती करता हे विचार करा. तिथे जी कामं चालतात त्याच्यामुळे तुम्हाला ती कशी जमतील कामं आणि त्याच्यामुळे तुम्ही एक्सपर्ट कसे व्हाल हे महत्वाचं असतं. असं नाही की मला इंग्लिश येत नाही याचा अर्थ मी आता ही साधीच कुठली तरी कामं करत राहीन आणि आयुष्य घालवेन, ज्याच्यामध्ये काय प्रगती नसते, काय स्कोप नसतो. आयुष्यभर तुम्ही त्याच पोस्टवर राहणार, हे त्याच्यामुळे मग तुम्ही गरिबीचं आयुष्य काढणार. तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाहीत, कधी तुम्हाला पुढच्या पोस्ट मिळणार नाहीत आणि एक गरिबीतलं जीवन तुम्ही जगणार. मग जिथे तुमचे रूम एखाद्या चाळीत असेल किंवा झोपडपट्टीत असेल तर तुम्ही तिथेच राहणार कायम. का? फक्त तुम्हाला एक कामुळे की इंग्लिश येत नाही म्हणून. आणि इंग्लिश नुसतं इंग्लिश मी असं बोलत नाही, इंग्लिश बोलता का येणं आवश्यक आहे, कारण तुम्ही प्रगती करण्यासाठी ते आवश्यक आहे. जर त्याच्याशिवाय तुम्ही प्रगती करत असेल तर करू शकता, पण जर नाही जमत असेल तर त्याच्यामध्ये मास्टरी मिळवा. मास्टरी म्हणजे काय खूप काही करायचं नसतं, एक नियमितपणे इंग्लिश वाचायचं असतं, लिहायचं असतं किंवा बोलायचं असतं. हे नियमित केलं ना, अर्धा तास जरी केलं ना रोज, तरी तुमची हळूहळू प्रगती होत जाते. आणि मग तुम्ही अर्धा तासचा 1 तास करा, 1 तासचे 2 तास करा, कारण जशी प्रगती होते तुझा कॉन्फिडन्स लेवल वाढत जातो आणि मग तुम्ही आपोआपच तुमची प्रगती स्वतःहूनच होत जाणार आहे. म्हणून ही सुरुवात होणं खूप आवश्यक आहे. आज मी बघतो किती आपली मराठी माणसं ही एकदम खालच्या लेवलला काम करत आहेत ऑफिस मधून वगैरे. का? कारण ते काय इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेले नाहीत, मराठी मीडियम मध्ये शिकलेले आहेत, त्यामुळे इंग्लिश कच्चा आहे. म्हणजे आपण घाबरून मागे मागेच राहतात आणि इतर लोक, बाहेरची लोक येऊन आपल्या पुढे जात आहेत. त्यांच्या सगळ्या पोस्ट बघा वरच्या लेवलच्या असतात, मग ते आपल्याला ऑर्डर देणार आणि आपल्याला ती कामं करावी लागतात. ही वेळ का आली? फक्त एका या इंग्लिश विषयामुळे ही वेळ आपल्यावर आलेली आहे. आणि तो विषय आपण का शिकून घेऊ नये? एवढा कठीण नाही आहे ते. तुम्ही सुरुवात करणं खूप आवश्यक. काय झालंय, जे आम्ही व्हिडिओ बनवले तर तुम्ही फक्त ऐकता आणि सोडून देता, हे तुमचं चुकतंय. तुम्ही ती सुरुवात करायला पाहिजे. तो एक जोश असणं खूप आवश्यक आहे. तुम्ही जो जोश आणाल ना, तुम्ही सतत स्वतःला म्हणत राहा, एक अफर्मेशन टेक्निक वापरा, स्वतःला म्हणत राहा सारखं सारखं, मला इंग्लिश मी बोलणारच आहे, मी इंग्लिश बोलणारच आहे. मग आपोआपच मार्ग मिळत जातात आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढत जातो. दुसरं म्हणजे आता मुख्यतः तुम्हाला माझ्या 3 गोष्टी सांगितल्या जातात. एक म्हणजे ग्रामर करा. आता अजिबात ग्रामरकडे लक्ष द्यायचं नाही, ग्रामर आपोआप येत असतं सगळ्यांना. दुसरं म्हणजे आपल्याला सांगणार इंग्लिश ऐका, इंग्लिश ऐका, इंग्लिश ऐका. पण इंग्लिश कसं ऐकायचंय ते खूप महत्वाचं आहे. इंग्लिश टीव्हीवर चालू आहे एखादी पिक्चर मूवी आणि ते ऐकाल त्याचा काही फायदा होणार नाही. टीव्हीवर काही न्यूज आहेत ते ऐकाल तरी पण त्याचा उपयोग नाही, कारण आपलं मन भटकून जातं, आपलं मन डिस्ट्रॅक्ट होतं. जेव्हा तुम्ही ऐकत असता ना इंग्लिश टीव्हीवर वगैरे, तेव्हा तुमच्या मनात समजा तुमच्या घरात इकडे तिकडे माणसं फिरत तिकडे मन जाणार, तुम्हाला म्हणजे कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. तर त्यासाठी काय करायचं, इयरफोन कानात लावायचा, इयरफोन लावायचा आहे आणि शांत ठिकाणी जर जाल तर खूप बरं आहे, पण नसेल शांत ठिकाणी पण इयरफोन मुळे आणि ते बोलतोय ते बघत बघत जर ऐकाल तर तुमचं हळूहळू लक्ष कॉन्सन्ट्रेट होत जातं. इतर आवाज इकडचे तिकडचे येत नाही, तुमचं मन भटकून नाही जात, म्हणजे इकडे तिकडे मन जात नाही. मग ते इयरफोन मुळे बरोबर ते आवाज कानातच जात राहतात आणि आपल्याला हळूहळू इंग्लिश ऐकायची सवय होत जाते. त्यामुळे टीव्हीवर वगैरे ऐकू नका. इंग्लिश मूवी जर ऐकत असाल तर ती ऍक्शन मूवी ऐकायची नाहीये. मी तर म्हणतो सगळं मोबाईलवरच करा आणि इयरफोन लावूनच करा. जी इंग्लिश मूवी बघाल ते जास्त बोलणारे असतात त्या ऐकायच्या आहेत, किंवा आपले इंडियन ऍक्टर असतात आणि ते इंग्लिश काही तयार करतात नाटकं, इंग्लिश नाटकं किंवा इंग्लिश फिल्म, ते ऐका. ते आपलं इंग्लिश, आपले इंडियन लोक जे बोलतात ते आपल्याला सहज कळतं, म्हणून आपण त्यांचं इंग्लिश ऐकायचं. आता आपले इंटरव्ह्यू जे आहेत खूप इंग्लिश मधून बोलणार आपले इंडियन लोकांच्या, त्या ऐका, पॉडकास्ट ऐका, पण सगळे इयरफोनने ऐका, मोबाईलवर ऐका. आणि होत आहेत परत जिथे शांत जागा मिळेल अशा ठिकाणी जा, एखाद्या गार्डन मध्ये जा किंवा जिथे तुमचा बेडरूम असेल तर बेडरूम मध्ये जा. हॉलमध्ये होतात बसू नका, जिथे माणसं येत जात असतील अशा ठिकाणी करू नका, मग लक्ष विचलित होऊ शकतं. तर जेवढी एखाद ठिकाणी मिळेल तिथे जा आणि इयरफोन लावून ऐका, त्याने तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. आणि मोबाईलकडे बघत ऐका तर तुमचं लवकर कॉन्सन्ट्रेशन होईल. नाहीतर मग ऐकत राहा पण इयरफोन लावूनच ऐकायचंय, इतर काही नाही. असं टीव्हीवर बघून ते कधीच सुरुवातीला तुमचं कॉन्सन्ट्रेट होणार नाही. तिसरं मी म्हणेन की जे वाचाल ते मोठ्यानेच वाचायचंय.
हळू वाचला तर मन तुमचं इकडे तिकडे जाणार, तुम्हाला कळणार पण नाही तुम्ही दुसऱ्या कुठल्या विचारात गेले तर. म्हणून मोठ्याने वाचायचं आहे, अंडरलाईन करत वाचलं तर खूपच चांगलं आहे. तर त्या लवकर तुम्हाला ते कळेल, तुमचं मन इकडे तिकडे, जसं तुम्ही पेन हातात घ्याल ते वाचत असे जाल तेव्हा आपोआप तुमचं कॉन्सन्ट्रेट सहज होतं, तुमचं मन इकडे तिकडे जाऊ शकत नाही. मोठ्याने वाचता, अंडरलाईन करत वाचा, लवकरात लवकर तुम्ही प्रगती करू शकाल इंग्लिश विषयामध्ये. तर ह्या 3 गोष्टी खूप मी मसाज सांगितलं. पहिलं म्हणजे ग्रामरवर लक्ष द्यायचं नाही, दुसरं म्हणजे टीव्हीवर इंग्लिश ऐकायचं नाही, ऍक्शन मूवीज टीव्हीवरच्या बघायच्या नाहीयेत, त्यांनी तुमचं मन तेवढं स्थिर होणार नाही. इयरफोनने ऐकायचंय सगळं, आणि मोबाईलकडे बघत जेवढं ऐकाल तेवढा जास्त फायदा होतो. म्हणजे समजा एक पॉडकास्ट तुम्ही ऐकत असाल, असे जी जास्त बोलतात तेच ऐकायचे, पॉडकास्ट, इंटरव्ह्यू किंवा जे फिल्म आहेत त्या बोलणारे असतील इंग्लिश फिल्म, त्याच ऐकायच्या आहेत. दुसरं असं बाहेर टीव्हीवरच वगैरे ऐकून काय फायदा होणार नाही. तिसरं म्हणजे वाचायचं आहे, पण ते मोठ्याने वाचायचं आहे, अंडरलाईन करत वाचायचं आहे, म्हणजे तुमचं मन इकडे तिकडे जाणार नाही आणि काही दिवसात तुमची प्रगती होताना तुम्हाला दिसेल. तर ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, ज्या सहसा तुम्हाला कमी लोक असे सांगतात हे करा म्हणून, ते दुसऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला गुंतवून टाकतात. म्हणून पण मित्रांनो, तुम्ही करायला पाहिजे. जर करत नसाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. नुसतं ऐकलं आणि सोडून द्यायला असं उपयोग. आणि दुसरं म्हणजे सतत म्हणत राहा मनामध्ये, मला इंग्लिश शिकायचं आहे. झोपताना म्हणा, सकाळी उठल्यावर म्हणा, 10 मिनिटं 10 मिनिटं म्हणायला हरकत नाही. ट्रेनमध्ये आता ट्रेनमध्ये 10 मिनिटं म्हणा, बसमध्ये 10 मिनिटं म्हणा, 10-10 मिनिटं म्हणा, जास्त बोलू नका कारण कंटाळा येऊ शकतो. पण ते म्हणत राहा, तेव्हा तो विचार अंतर्मनात जाणार आहे आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये येणार आहे, प्रत्यक्ष जीवनामध्ये आकार घेणार आहे. म्हणून या स्वतःला म्हणत राहणं आवश्यक आहे, तेव्हा ती गोष्ट तुम्ही विसरणार नाही. नाहीतर तुम्ही इंग्लिश शिकायचं कधीच विसरून जाल, तुम्हालाही कळणार नाही. असं असतं. तो विचार जेव्हा तुम्ही पकडताना, जसं आपण एखादं ध्येय पकडतो, तेव्हा ते सतत आपल्या मनात राहणं खूप आवश्यक असतं. जसं एखाद्याने इंजिनिअरिंगला किंवा कुठल्या डॉक्टरेटला जेव्हा ऍडमिशन घेतो तेव्हा त्याला माहित होतं आपल्या 4-5 वर्ष आता हेच करायचं आहे. त्यामुळे होत आहे, पण त्याचं मन इकडे तिकडे जात नाही कारण पैसे पण भरलेले असतात. म्हणजे तोच तेच शिकत असतात, दिवसभर तेच करत असतात, त्यामुळे ते सोडू शकत नाही. तसं आपण आपल्याला आठवण करत राहायची सतत, का मला इंग्लिश बोलायचंच आहे, मला इंग्लिश शिकायचंच आहे. तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट होणार आहात आणि जिथे नोकरी करा त्याच्यावर पुढे जाण्याचा प्रयत्न करा. इंग्लिशमुळे अडता कामा नये तुम्ही, किंवा इतर कुठलंही जे शिकत आता कुठल्याही फील्डमध्ये असतात त्याच्यात कसं पुढे जाता येईल, पुढच्या पोस्टला कसं जाता येईल, जास्त पगार कसा मिळवता येईल. जास्त पगार मिळवण्यासाठी तुमची बोलतो ना लायकी पण वाढली पाहिजे. लायकी म्हणजे तुमचा त्या कामामध्ये एक्सपर्टनेस वाढला पाहिजे. तेव्हा तुम्हाला दुसऱ्या कंपनीत किंवा त्या कंपनीत पुढची पोस्ट मिळणार आहे आणि जास्त पगार मिळणार आहे. तुम्ही जर हात तिथेच राहिला, तुम्ही स्वतःमध्ये प्रगती करायचा प्रयत्नच केला नाही, तर तुम्हाला चांगला पगार मिळणार नाही, पुढची पोस्ट मिळणार नाही. आहे तिथेच हात, याचा अर्थ ही साधी गोष्ट नाही. तुम्हाला आयुष्य गरिबीत काढावं लागेल. नाही तुम्हाला चांगला फ्लॅट घेता येत नाही, मुलांना शिक्षण देता येणार, उच्च शिक्षण म्हणतोय मी, का तिथे पैसा लागतो. आणि पैसा कमवण्यासाठी जो नोकरीवर अवलंबून आहे त्याला तरी इंग्लिश आलंच पाहिजे. जर तुम्ही नोकरीवर अवलंबून असाल तर गोष्ट वेगळी आहे. तुम्ही काही धंदे करत असाल, तुमची दुकानं असेल तर एक वेळ चालवू शकाल तिथे नाही इंग्लिश आलं तरी. पण तुम्ही नोकरीवर असा, आता मी किती मुलं बघतो मुंबईमध्ये ऑफिसमधून कामाला आहेत, पण खूप खालच्या पोस्टची कामं, आउटडोअरची कामं करतायत किंवा पिऊनची कामं करतायत किंवा साधंच काहीतरी करतायत. त्याच्यामुळे तुमची प्रगती नाही होणार ना, मग पैसा नाही मिळणार, आणि पैसा नाही तर मग गरिबीत आयुष्य काढा. तुम्हीच नुसते गरीब नाही राहणार, तुमची मुलं पण त्यामुळे गरीब राहतात, त्यांना पण मराठी शाळेत जावं लागणार. मग ते मराठी शाळेत शिकून इंग्लिश शिकणं खूप कठीण आहे. लोक म्हणतात मराठी खूप आवश्यक आहे, मराठी आवश्यक आहे, पण त्याच्यातून पुढे ती मुलं इंग्लिश चांगले बोलता शिकतील हे सांगता येत नाही. खूप कठीण आहे. मी तरी माझ्या अनुभवावरून सांगतो, जरी किती लोक म्हणत असतील काय मराठी शाळेतून सुद्धा इंग्लिश बोलता येतं, पण खूप कठीण आहे हो. तसं वातावरण मिळत नाही आपल्याला, म्हणून ते कठीण आहे. नाही तर काय हरकत नाही, तर तुमची आई वडील सुशिक्षित असतील, ते तुमच्याशी इंग्लिश मधून बोलत असतील तर तुम्हाला ते जमू शकेल. पण तसं वातावरण खूप कमी लोकांच्या घरी असतं. म्हणून मी सांगतो का इंग्लिशवर भर द्या. एक तो विचार बनवा की मी बोलणारच आहे, नंतर ते आपोआप होईल. आता इथे थांबतो मी. मित्रांनो, तुम्ही शांतपणे माझं हे ऐकून घेता याबद्दल मी तुमचा आभारी आहे. माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब केल्या याबद्दल मी तुमचा आभारी आहे, आणि लाईक केले याबद्दल तुमचा आभारी आहे. धन्यवाद.